संजय राऊत यांनी विविध राजकीय घडामोडींवर प्रतिक्रिया देताना नरहरी झिरवळ तसेच सत्ताधाऱ्यांवर तीव्र टीका केली। अन्न औषध प्रशासनासंदर्भात बोलताना त्यांनी म्हटलंय, नरहरी झिरवळ यांना त्या खात्याचं काय कळतंय। त्यांच्या संदर्भातील अनेक किस्से माझ्याकडे आहेत। कोणते ट्रक सोडायचे, कोणावर कारवाई करायचे हे सगळं मला माहिती आहे। मात्र किरकोळ लोकांवरच कारवाई केली जाते असा आरोप त्यांनी केलाय। राजकीय घडामोडीवर भाष्य करताना राऊत म्हणाले की चंद्रपूरमधील घडामोडीशी उद्धव ठाकरे यांचा काहीही संबंध नाही। हा विषय चंद्रपूरपुरता मर्यादित आहे। शिवसेनेला दोष देऊ नये असेही त्यांनी स्पष्ट केले। परभणीतील महापौर निवडीबाबत समाधान व्यक्त करत त्यांनी आपल्या पक्षाच्या महापौराचं अभिनंदन केले। उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेबाबत बोलताना राऊत यांनी स्पष्ट केले, ज्यांनी पक्ष फोडला आणि चिन्ह चोरले त्यांच्यासोबत जाण्याचा प्रश्नच येत नाही। भाजपसोबत सत्तेसाठी जाणार नसल्याचंही त्यांनी ठामपणे सांगितलंय। एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना राऊत म्हणाले की भाजपचे 12 नगरसेवक मुस्लिम आहेत। त्यांना संधी मिळाली असती तर त्यांच्यातूनच महापौर झाला असता। मुस्लिम घुसखोर नाहीत, ते आमचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत। नोटबंदी आणि अमेरिकेतील घडामोडीवर बोलताना त्यांनी दावा केलाय की हे मी नाही म्हणत, अमेरिका म्हणते। तसंच एफिस्टन फाईलची उल्लेख करत त्यांनी पंतप्रधानांनी याबाबत स्पष्टीकरण द्यावं असंही त्यांनी म्हटलंय। एका विमान कंपनीतील कथित बेनामी गुंतवणुकीचा उल्लेख करत त्यांनी आरोप केलाय, भाजपजवळील व्यक्तीची गुंतवणूक आहे का याचा तपास व्हायला हवा, पण या गोष्टीचा खुलासा होऊ नये असा तपासच होणार नाही। राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ बोलताना राऊत म्हणाले की देशातील लोक हितासाठी राहुल गांधी लढत आहेत, आम्ही त्यांच्या सोबत आहोत। एकूणच संजय राऊत यांनी नरहरी झिरवळ, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप आणि इतर राजकीय विषयांवर टीका करत अनेक गंभीर आरोप केलेत। त्यांच्या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे। 50 खोक्याचे पुरावे कोण मागताय? ठीक आहे, सोडून द्या। सन्मान्य राज ठाकरे आणि मी नेहमी एकमेकांना भेटत असतो। विचारांचं आदान प्रदान युतीमध्ये, आघाडीमध्ये करावं लागतं। भविष्याचा वेध घ्यावा लागतो। विषय चंद्रपूरचा जो वारंवार चर्चेला जातोय, चंद्रपूरच्या संदर्भात मी वारंवार स्पष्ट केलेलं आहे की चंद्रपूरला जे घडलंय त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे साहेबांची भूमिका नाही, अजिबात भूमिका नाही। कारण भारतीय जनता पक्षाबरोबर कशा करता जावं आम्ही? ज्या पक्षाने आमचा पक्ष फोडला, चिन्ह चोरलं, महाराष्ट्रामध्ये अराजक निर्माण केलं, अशा लोकांबरोबर पक्ष म्हणून कोणती भूमिका त्यांच्यासोबत जाण्याची उद्धव ठाकरेंनी कधीच घेतली नाही आणि घेणार नाहीत। चंद्रपूरच्या लोकांनी हा उद्योग केलेला आहे, त्याचं समर्थन आमच्या पक्षामध्ये कोणीही केलेलं नाही। मी इतकं सांगेन, वेट अँड वॉच, थोडं थांबा। अजून काही महाराष्ट्रातल्या काही, आता काल परभणीची निवडणूक झाली, अजून काही गोष्टी व्हायच्या आहेत। पण पक्षामध्ये या निर्णयाबद्दल कोणीही चंद्रपूरच्या या घडामोडींचं समर्थन करणार नाही, केलं नाही। होईल की ज्यांनी शेण खाल्लेलं आहे अशा प्रकारचं, बरं का, त्यांना जाब नक्की विचारला जाईल, नक्कीच। रामसर, तुम्ही म्हणता आहात की समर्थन केलेलं नाही, पण विरोध केला आहे असंही कुठे दिसत? मी करतोय ना। तुम्ही करता आहात, बरोबर आहे, पण मी करतोय ना। उद्धव ठाकरेंची भूमिका आहे की भाजप परिस्थितीत समर्थन देणार नाही। भारतीय जनता पक्षाबरोबर जाण्याची भूमिका ही शिवसेनेची नाही। कोणी काही म्हणू द्या, हे मी जबाबदारीनं सांगतोय की भारतीय जनता पक्षाबरोबर अशा प्रकारे फुटलोट करण्याचा कोणताही सत्तेसाठी किंवा स्वार्थासाठी ही आमची भूमिका नाही। जसं आता मुंबईमध्ये महापौर पदाच्या संदर्भात आम्ही एक भूमिका घेतली, निवडणूक बिनविरोध झाली, ही भूमिका आहे पक्षाची आणि ती जाहीरपणे घेतली। पण चंद्रपूरसारख्या ठिकाणी स्थानिक लोकांनी त्यांच्या स्वार्थासाठी
असे काही निर्णय घेतले असतील पक्षाला अंधारात ठेवून, तर नक्कीच त्याच्यावरती शिवसेना पक्षप्रमुख एक भूमिका घेतील याची मला खात्री आहे. नाही, पण रावसाहेब, तुम्ही म्हणाला की चंद्रपूरमधल्या लोकांनी जर शेण खाल्लं आहे, तर मुंबईतून ज्यांनी हे आदेश दिले, मुंबईत जे स्थानिक पदाधिकारी मुंबईतल्या नेत्यांच्या संपर्कात होते, त्यांनी त्यांना शेण खायला लावलंय का? बघा, ह्याच्यावरती आता तुम्ही हा विषय जो आहे हा चंद्रपूर पुरता मर्यादित आहे. परभणीमध्ये काँग्रेसच्या 12 नगरसेवकांनी शिवसेनेचा आकडा 25 असताना आमचा महापौर केला, त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. त्यांनी महापौरपद मागितलं नाही. परभणीतला विषय सांगतो मी, आमचे 25 आहेत मला वाटतं आणि काँग्रेसचे 12 आहेत. काय नक्की ना? 12च ना? मी सांगतो ना. त्यांनी आमचा महापौर व्हायला पाठिंबा दिला, त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. चंद्रपूरला आमचे 6 आहेत आणि काँग्रेसचे 27 आहेत. 27 आणि 6 मध्ये काही अंतर आहे, राजकीय चर्चा होऊ शकते. 27 आणि 6 मध्ये राजकीय चर्चा होऊ शकते, व्हायला हरकत नाही. पण मी वारंवार सांगतो की काँग्रेस पक्षामध्ये दुफळी झाल्यामुळे काही घडामोडी अचानक घडल्या. काँग्रेस पक्षामध्ये एक वाक्यता तिकडे दोन. मी चंद्रपूर पुरतंच बोलतो, मी महाराष्ट्राचं बोलत नाही. हे फक्त चंद्रपूर भागापुरतंच मर्यादित आहे. तिथे दुफळी पक्षामध्ये होती, तिथे एक वाक्यता नव्हती. ते भांडण दिल्लीपर्यंत गेलं. हे भांडण दिल्ली सोडवू शकलं नाही, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष सोडवू शकले नाहीत. त्याच्यामुळे त्यांनी शिवसेनेला दोष देऊ नये. कोणी शिवसेनेला दोष देऊ नये याची जबाबदारी सगळ्यात आधी त्या दुफळीची त्यांच्या पक्षाने स्वीकारायला पाहिजे. परभणीत काय झालं का? अजिबात झालं नाही. इतर कुठे ठिकाणी झाले का? मुंबईत झाले का? काँग्रेस आणि शिवसेना वाद? अजिबात नाही. हा चंद्रपूरचा स्थानिक वाद आहे. नाही, पण रावसाहेब, एक कोटी रुपये तुमच्या नगरसेवकांनी घेतले पाठिंबा देण्यासाठी. 1 कोटी प्रत्येक ज्यांनी हा नगरसेवकाने आरोप घेतले. केला ते पैसे मोजायला बसले होते का भाजपतर्फे, की हे पैसे मोजा आणि त्यांना द्या? ज्यांनी हा आरोप केला, मला आरोप कोणी केलाय माहीत नाही, पण भारतीय जनता पक्षाने हे 1 कोटी रुपयाच्या भाग आहे त्यांच्याकडे पाठवून जरा मोजून पोचवा शिवसेनेच्या लोकांकडे. असं काय व्यवहार झाला आहे का? आणि मध्ये मग 20% कमिशन आहे का कुठे मोजण्याबद्दल? चला नाही, पण सोडून द्या. रावसाहेब, परभणीतला जो विषय आहे, परभणीतही तुमच्या निर्णयावरून वाद निर्माण झाला आहे. एकनाथ शिंदे असं म्हणतात की शिवसेना उभाटाचा खरा चेहरा समोर आला का? आहे. मुसलमान महाराष्ट्रात नगरसेवक. पहिला मुस्लिम महापौर शिवसेनेचा हा उद्धव ठाकरेंनी दिला, असं कोण- सय्यद इक्बाल. त्या एकनाथ शिंदेना सांगा जरा अभ्यास करा. अभ्यास करा जरा. डोक्याला तेल वगैरे लावा थंड डोकं होण्यासाठी आणि मग अभ्यास करा. परभणीमध्ये भारतीय जनता पक्षाचे 12 नगरसेवक मुसलमान आहेत. हे त्यांना माहिती आहे का? शिंद्यांना का उचलली जीभ लावली दाढीला? टाळाला पण नाही, दाढीला. 12 नगरसेवक भारतीय जनता पक्षाचे परभणीतले मुस्लिम आहेत. इतर ठिकाणी सुद्धा असंख्य मुस्लिम नगरसेवक आहेत. काय या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये मराठी भाषिक मुस्लिम आहेत. ते काय घुसखोर नाहीत ना, मराठी भाषिक मुस्लिम आहेत. आमचे तालुका प्रमुख आहेत, ते आमचे पदाधिकारी आहेत, वर्षानुवर्ष काम करणारे. मग मुसलमान म्हणून कार्यकर्त्याला दूर ठेवणार तुम्ही? तुमच्यासारख्या गद्दारांपेक्षा तो निष्ठावान मुसलमान परवडला. तुमच्यासारख्या बेईमान गद्दारांपेक्षा ज्याने ज्या ताटामध्ये खाल्लं तिथे तंगडी वर करणारे आहे सगळे लोक शिवसेने, त्यापेक्षा निष्ठावान शिवसैनिक आहे. परभणीचा जो मेयर झाला, तालुका प्रमुख आहे आमचा, अनेक वर्ष पक्षाचं काम करतोय, झिजतो आहे, पक्षाबरोबर राहिला. अशा निष्ठावान शिवसैनिकाला जर परभणीत महापौर केला तर गद्दारांच्या पोटात दुखणारच. तुम्ही का मुसलमानांना तिकडे दिले नाहीत का? दिलीत ना, भाजपने दिले नाहीत का? दिले ना सर्वत्र. या देशाचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश मुसलमान होतात, सरन्यायाधीश. मुंबई हायकोर्टामध्ये मुख्य न्यायाधीश मुस्लिम होतात. तुमचे राज्यपाल मुस्लिम आहेत उत्तर प्रदेशचे किंवा बिहारचे. या देशाचे राष्ट्रपती वारंवार मुस्लिम झालेले आहेत.
भारतीय जनता पक्षाने डॉक्टर अब्दुल कलामना केलेलं आहे. काय तुम्ही आम्हाला सांगता? तुम्हाला काय माहिती आहे एकनाथ शिंदेना? त्या अक्षर शत्रू आहेत ते. अक्षर शत्रू हा शब्दाचा अर्थ समजून घ्या. भारतीय जनता पक्षाला संधी मिळाली असती ना महापौर करण्याची परमनंट, तर त्या 12 मधलाच एखादा मुस्लिम नगरसेवक झाला असता. लक्षात ठेवा. हे पण तुम्हाला मी सांगतो. या देशामध्ये हिंदू मुसलमान करण्यापलीकडे यांच्याकडे दुसरा कार्यक्रमच नाही. रावसाहेब, आणखी काही विषय आहेत. अजित पवारांच्या अपघाती मृत्यू प्रकरणात जे काही आरोप प्रत्यारोप होत आहेत त्यात तो पूर्व विदर्भातला नेता कोण हे आता स्पष्ट झालेलं आहे. प्रफुल्ल पटेल यांचं नाव अजित पवारांचे निकटवर्तीयच घेऊ लागलेले. त्यांनी स्वतः प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं की त्यांचं फोनवर बोलणं झालं, झेडपी संदर्भातले काही विषय होते, काही शेतकऱ्यांचे विषय होते, त्या संदर्भात भेट झाली. ते म्हटलं जातं की अजित पवार हे बाय रोड जाणार होते बारामतीला, पण सगळं स्केड्यूल बदललं. हा विषयावरती आता पुरेशी चर्चा झालेली आहे. या विषयावर पुरेशी चर्चा झाली आहे आणि या विषयावर चर्चा करणं थांबवलं पाहिजे. रोहित पवारांनी दिलेलं प्रेझेंटेशन हे पुरेसं पुराव्यासह बोलकं आहे. आपण एक ट्विट केलेलं आहे ज्याच्यामध्ये आपण नोटाबंदी जी होती ती अमेरिकेच्या आदेशाने झाली, नरेंद्र मोदींनी ती केली असं आपण त्यामध्ये ते ट्विट करून. हे मी नाही, हे अमेरिकेने सांगितलं आहे. हे अमेरिकेकडून आलेलं आहे की आमच्या सांगण्यामुळे भारतामध्ये तो तेव्हा नोटाबंदीपासून सर्व प्रकार घडले. अमेरिका सांगते आहे. हे जे हिंदू मुसलमान करतायत ना इकडे, त्यांनी ते वाचावं. त्यांनी एपिस्टन फाईलची 30 लाख पानं वाचावीत एकनाथ शिंदेनी. तुमच्यातलं कोणी त्यात नाही ना, जरा माहिती करून घ्या. बरेच लोक त्यांच्या अमेरिकेत जाळे करत होते मधल्या काळामध्ये. हां, भारतीय जनता पक्षाचे तर आहेतच, पण त्यांच्या मित्रपक्षांचे सुद्धा कुठल्या फाईलमध्ये कोण अडकले बघा. मी मागे सांगितलेलं आहे की मोदी नेहमी म्हणतात ताश्कंद फाईल बघा सिनेमा, मग काश्मीर फाईल बघा, मग केरळ फाईल बघा, स्वतः जाऊन बसतात. आता मोदीने सांगायला पाहिजे त्यांच्या लोकांना एपस्टीन फाईल बघा, एपस्टीन फाईल बघा. हे मोदीने सांगायला पाहिजे. ही फाईल का ते बघत नाहीत? हां, त्यातला मुख्य भूमिकाच त्यांची आहे. मुख्य भूमिका भारतीय जनता पक्षाची आहे त्याच्यामध्ये. मोदीने सांगायला पाहिजे मित्रों एपस्टीन फाइल भी देखो.